मित्रांनो, तुम्ही माझे अष्टविनायकाचे बाकीचे 3 व्हिडिओ जे 3 गणपतीचं दर्शन आपण घेतले होते ते पाहिले नसेल तर नक्की पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आपण चाललो आहोत अष्टविनायकातील 4थ्या गणपतीला, महाडचा वर्धविनायकच्या दर्शनासाठी. चला तर मग सुरू करूया आपली ही सुंदर यात्रा. आम्ही सध्या पुण्याहून निघालो आहोत महाडकडे. रस्ता खूपच सुंदर आहे. हिरवाई, छोटे छोटे डोंगर आणि मध्ये मध्ये गाव दिसतात. महाड हे रायगड जिल्ह्यातील एक छोटं पण खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलो आहे वर्धविनायक, आपला अष्टविनायकातला 4था गणपती, त्याच्या दर्शनाला आलेलो आहे. सो आम्ही ॲक्च्युली आमचा प्लॅन नवरात्र आहे. सो सर्वांना हॅपी शुभ नवरात्री, हॅपी नवरात्री सर्वांना. आमचा प्लॅन आहे मुंबई जायचा. सो काही दिवस 2-3 दिवस मुंबई स्टे करून तिथे थोडं वाईब वेगळीच आहे नवरात्रीची, तुम्हाला माहिती आहे. बोरवली, माहीम वगैरे, इथे आपल्या माहीमची आई आहे तिकडे. सो त्यांचं दर्शन घेणार आहे आम्ही. आणि सो त्या निमित्ताने म्हटलं की ऑन द वेच आहे आपलं वर्धविनायक 4था गणपती पण अष्टविनायकचा होऊन जाईल. सो चला भेटू. मंदिराच्या आसपास खूप दुकानं आहेत. फुले, नारळ, गजरे, मूर्ती, प्रसाद असं सगळं मिळतं. इथले लोक खूप प्रेमळ आहेत आणि भक्तांसाठी नेहमी हसतमुखाने स्वागत करतात. आता आपण पोचलो आहोत वरदविनायक मंदिरात. हे मंदिर खूप प्राचीन आहे. अंदाजे 1725 साली हे बनवले गेलेले. इथे गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजेच स्वतः प्रकट झालेली मूर्ती. मंदिराच्या आत शांतता आणि भक्तीचे वातावरण आहे. गणरायाचे मुख पूर्वीकडे आहे आणि भाविकांना थेट मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येते. हे वैशिष्ट्य इथे खास आहे. मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर तलाव आहे. या तलावाला वरदविनायक तलाव म्हणतात. लोक इथे प्रसाद घेतल्यानंतर थोडा वेळ बसून शांतता अनुभवतात. वा, एक नंबर. सो मित्रांनो, मस्त दर्शन झालं आहे. इथे आलात की तुम्हाला पार्किंग आहे. पार्किंगचे 30 रुपीज आहेत, 4 व्हीलर पार्किंग. सो समोरच आहे, जवळच आहे मंदिर. आणि खूप मस्त झालं दर्शन. आम्हाला गर्दी नव्हती. व्यवस्थित निवांत वेळ घालवून आम्ही टाईम घेतला इथे व्यवस्थित. सो मस्त झालं. आणि या गणपतीचं वैशिष्ट्य असं सांगायचं झालं की इथे तुम्हाला मूर्तीच्या जवळ जायला मिळते. प्रॉपर दर्शन जवळपास असं जवळून मिळतं, दर्शन होतं. हो, खरंच खूप छान झालं. आणि आमच्या गणपती बाप्पाला हार पण आलेला आहे बघा. सी किती मस्त वाटतं. आणि हिचा केसामध्ये गजरा, केसामध्ये गजरा. हां, आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. सो मित्रांनो, जर तुम्ही आधीचे अष्टविनायकचे व्लॉग बघितले नसतील तर नक्की बघा. हा आमचा 4था गणपती. मस्त दर्शन झालं. आणि ॲक्च्युली 4ही गणपतीचे दर्शन आमचे खूप व्यवस्थित झाले. सो बोलताना मनापासून इच्छा असेल तर सगळं व्यवस्थित होतं. सो आता नेक्स्ट पुढील महिन्यात आम्ही 5वा गणपती कवर करू अष्टविनायकातले. सो नाही बघितले असेल आधीचे व्लॉग्स तर जरूर बघा मित्रांनो, नक्की बघा. सो भेटतो तुम्हाला. आज के लिए बस इतना ही. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला येतो.